भविष्यावर बोलू काही कार्यक्रमात संपदा आणि राशी चक्रकार शरदजी उपाध्ये आम्ही दोघं मिळून सगळ्यांचं स्वागत करतो। आता तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या नक्षत्रांचा अभ्यास चाललाय आणि या नक्षत्रांबरोबर पुन्हा एकदा राशींवर दृष्टिक्षेप टाकता येतोय। तेव्हा आज आपण पुन्हा तुळ राशीकडे वळलो। मग तुळ राशीत जी काही 3 म्हणजे 2.25 नक्षत्र, पण उल्लेख करायचा झाला तर चित्रा, स्वाती आणि विशाखा ही नक्षत्र येतात आणि यामुळे ही तुळ राशी कशी सजते ते पाहूया। सुरुवातीला सांगा, जसं तुम्ही सांगितलं ना की अमुक एका नक्षत्राच्या प्रभावामुळे ती राशी या स्वभावाची सांगितली जाते, तसं तुळ राशीचं महत्त्वाचं नक्षत्र कोणतं? स्वाती। मुळात तुळेचं वर्णन जर तू माझ्या राशीचक्र पुस्तकात वाचलंस तर मला अनेक लोक विचारतोय फार पार्शालिटी केली, तुळेबद्दल खूप छान लिहिलंय, आमच्याबद्दल नाही लिहिलं। हे म्हणणं कसं चुकीचं आहे? तर टोणटोणने म्हणायचं माधुरीबद्दल खूपच छान लिहिलं, माझ्याबद्दल नाही एवढं लिहिलं, तुम्ही माझ्या फॉर्मबद्दल पण लिहा, तसं थोडंसं होईल। तर एक मुळात तुळ राशीचं अतिशय डिसेंट संतुलित वर्णन मी स्वातीमुळे केलं आहे। तुळेमध्ये सौंदर्याचं संतुलितपणा आहे, कलरचा एक सेन्स आहे, कॉस्ट्युमचा सेन्स आहे, काय शोभतं आपल्याला काय शोभत नाही बरोबर कळतं। मग तुळ ही मधुर राशी आहे, संतुलन आहे, गोड बोलणं आहे, दुसऱ्याचं मन दुखवायचं नाही। पण तुळेचं वैशिष्ट्य काय ते सांगतो, ही पुरुष राशी असल्यामुळे ज्ञानी आहे, त्यात पुन्हा ती वायुराशी असल्यामुळे पुष्कळच इन्फॉर्मेशन मिळवण्याकडे तिचा कल आहे, त्यात ती चर आहे म्हणजे चंचल आहे, इकडून तिकडून हिंडून ज्ञान मिळवायला आवडतं। आणि तराजू आहे, पुरुष असून ठिकठिकाणी ज्ञान मिळवणारे असून गर्व नाही। तुळेमध्ये दोन्ही तागड्या एका पातळीत, म्हणून ती शनिदेवांची लाडकी। आणि शनिदेव म्हणतात जे निगर्वी आहेत, निरंकारी आहेत, निर्मोही आहेत, निर्व्यसनी आहेत, ते सगळ्यांवर माझं प्रेम आहे, कारण तुम्ही मन जिंकलं आहे। पण हे सगळं अख्ख्या तुळेला लागू पडत नाही। त्या तुळेतलं पहिलं नक्षत्र आहे चित्रा। आता मी गंमत म्हणून सांगतो, 100% धरू नको। चित्रा या नावाच्या अनेक मुली तुला तिरसट, लहरी, उरहुन्नरी, विक्षिप्त दिसतील, कारण ते आपण पुढे एक विषय घेणार आहोत। अक्षरावर ग्रहांचा अंमल असतो, CHITRA। या चित्रा या प्रत्येक लेटरवर एक एक ग्रहाचा अंमल आहे, तो एकत्र केला तर हर्षल येतो, 4 बेरीज येते त्याची, आणि हर्षल हा अनप्रेडिक्टेबल आहे। चित्रा हे नक्षत्रसुद्धा तसं थोडं विक्षिप्त आहे, त्याला वैचित्र्याची खूप आवड आहे। एकच एक तऱ्हेचं स्वयंपाकही आवडणार नाही त्यांना, वेशभूषा आवडणार नाही, आणि चित्रा नक्षत्राच्या मुलीशी लग्न केलेल्या पुरुषाला एक आनंद मिळेल, त्या बायकोला खूप विविधता येते तिच्या स्वयंपाकात, तिच्या व्यक्तिमत्वामध्ये, पण त्याच वेळी ती थोडी अनप्रेडिक्टेबल आहे। म्हणजे तुळेचं एवढं चांगलं वर्णन करून सुद्धा मला हे सांगायचं की चित्रामध्ये विक्षिप्तपणा आहे। हे पहिलं नक्षत्राची बाजू लक्षात ठेव। आता ह्याचा पुढे उपयोग कसा होणार आहे? चित्रा नक्षत्रासारख्या स्वभावाने किंचित विचित्र अशा नक्षत्रामध्ये बुध आला तर बुद्धी विचित्र होईल, त्यात मंगळ आला तर कृती विचित्र होईल, त्यात गुरु आला तर भलते भलतेच आध्यात्मिक सिद्धांत मांडत जाईल, त्यात हर्षल आला तर आणखीनच काहीतरी रॅशनल बनेल। हे रंगवायची फळं आपल्याला पुढे, म्हणून ग्रह केवळ राशीत बघून चालणार नाही आहे, नक्षत्रात पण बघायला लागणार आहेत। मग तुळ राशी संतुलित आहे, मग त्याच्यात चंद्र आला की माणूस संतुलित नाही, स्वातीत आला तर, चित्रामध्ये आला तर तोच चंद्र वेव्हरिंग माइंडचा पण होतो, म्हणून पहिलं नक्षत्र चित्रा हे विक्षिप्त आहे थोडं। आता विक्षिप्त म्हणजे काय? तर तोचपणाचा तिला कंटाळा आहे। काही बायका नवऱ्याला स्पष्ट सांगतात, तुम्हाला काही दुसरी सफारी आहे की नाही, काही वेगळे तुम्ही घाला। काही बायका स्वतःहून वेगवेगळे ड्रेस घेऊन येतात, नवऱ्याला सांगतात हे दिवसेंदिवस मी तेच बघते, जरा काय ऐका नाही दुसरं काढा। म्हणजे इतकी वैचित्र्याची विविधतेची आवड असते की चित्रा हे नक्षत्राचा नवरा किंवा बायको मिळाली की अकबर अलीमध्ये जायलाच पाहिजे दर महिन्याला आणि विविधता जपायलाच पाहिजे। आता तुझा एक गैरसमज दूर होईल,
तूळ म्हणजे जे काय आपण केवढं समजत होतो संतुलित वगैरे, ते चित्रात नाही, ते स्वातीमध्ये आहे. मुंबई म्हणजे आम्ही काय समजत होतो, पण मुंबईतच आमचं लोकलमध्ये पाकिट मारलं. म्हणजे मुंबईचं वर्णन ज्यांनी केलं आहे त्यांनी एकांगी केलं आहे. तुळेचं वर्णन हे तिन्ही नक्षत्राचं मिळून एकांगी आहे, सेपरेट ना. जरा चित्रेचं वर्णन वेगळं येतं. आता एक शंका विचारते. तूळ राशीमध्ये चित्रा नक्षत्राचे 3 आणि 4 म्हणजे 2 अशी चरण आले, तिसरं आणि चौथं. पण तेच त्याच्या आधीच्या कन्या राशीत पहिलं आणि दुसरं चरण आलंय. मग कन्या राशीचा जर नक्षत्रांनी चित्रा नक्षत्रावर जन्मलेला मनुष्य हा त्या स्वभावाशी मिळता जुळता होतो का? पण चरणावर स्वभाव बदलतच नाही. पण चित्रा नक्षत्र आहे ना. हो, चित्रा नक्षत्र कन्या राशीतला आपण जो चिकित्सेचा स्वभाव सगळा घेतलाय, ते चिकित्सेत हे आणखी ऍड करायचं, चिकित्सक आणि विक्षिप्त. मग चित्रा नक्षत्राचा पहिला चरण कन्येत असल्यामुळे तो बदलला, कारण हा एक समूह आहे ना तारकांचा, त्या समूहाचं एक वर्णन आहे. डिव्हाइड झालं वेगळं, माहेरची मुलगी आहे, सासरी आली, स्वभाव घेऊनच आली आहे, तसं याचं वर्णन करायचंच आपण. पण त्याच्यात जर आणखी मला तुला विचारायचं आहे, चरण हा शब्द पुल्लिंग आहे का स्त्रीलिंग आहे का नपुंसकलिंग आहे? ते चरण, ते 2 आले तर तुझे चरण, ते 2 तो एकटा असला तर एक चरणाला आपण पुल्लिंगी म्हणू ना. हे मी तुला का विचारलं तर अलीकडे मुलगी मला म्हणाली, एक इडलं मला पुरे. इडलं काय तर म्हणाले, सिंगल असेल तर इडलं, 2 असेल तर इडल्या. तू आता म्हणाली पहिलं चरण, पहिला तो पुल्लिंगी होईल, कारण तो एक चरण घेतोय आपण. 4 चरण आले तर नपुंसकलिंग होईल. तात्पर्य तुझा प्रश्न चांगला आहे. चित्रा नक्षत्राचा विशिष्ट स्वभाव आहे, तो कन्या राशीत असला तरी तोच राहणार, पण तिन्ही नक्षत्रांचा मिळून जो एक कन्या राशीचा आपण स्वभाव बघितला तोही त्यात येणार. म्हणजे आधीच चिकित्सक आणि त्यात चित्राचा विक्षिप्त. आधीच मुंबईत राहतोय, त्याच गुन्हेगारी एरियात राहतोय, असं हे पहिलं नक्षत्र आहे. लोभस तुळेमध्येच आहे, चांगलं आहे. पण तुम्ही तुळेचं वर्णन ऐकून जर चित्रावलीशी लग्न कराल तर कदाचित म्हणाल, काय तुम्ही लिहिले उपाध्ये त्या तुळेबद्दल थोडं. माझी बायको तेवढी नाही, मला जरा अनप्रेडिक्टेबल वाटते. मी काय सांगितलं होतं, एकदम घाई करू नका, सगळं वाचा आणि मग फायनल करा. शेवटी तुम्ही लज्जतदारमध्ये डिश केव्हा हातात देता, आता ही तयार झाली आहे तोपर्यंत थांबायचं, परिपक्व झाली आहे. मग तसं आपण चित्रा नक्षत्र एका ताऱ्याचं आहे, बरोबर ना. हे पाहिलं. आता याच्या पुढे जाऊन तुम्ही स्वाती नक्षत्रावर पण बोललात, पण आधी बोलायचंय पूर्ण विस्तृत अजून बोलायचंय. स्वाती नक्षत्राच्या स्वभावामुळे तुळ राशी ओळखली जाते. स्वाती नक्षत्राची सुरुवात कुठे होते बघ. चित्रा नक्षत्र जिथे संपतं तिथे स्वातीला सुरुवात होते. 6:40 कलेपासून 10:00पर्यंत स्वातीचा पहिला चरण आहे. 13:20 कलेपर्यंत स्वातीचा दुसरा चरण आहे. 16:40पर्यंत तिसरा आहे आणि 20पर्यंत चौथा आहे. मी जर तुला विचारलं स्वाती नक्षत्राची व्याप्ती काय आहे, तर तू सांगशील तूळ राशीतल्या 6:40 पासून 20पर्यंत आहे. म्हणजे मध्यभागी असे स्वाती नक्षत्र. म्हणजे चित्रा जिथे संपतं तिथे स्वाती चालू होतं, स्वाती संपतं तिथे विशाखा चालू होतं. असं हे स्वाती नक्षत्र तुळेला शोभा आणतं. स्वाती नक्षत्र हे अत्यंत संतुलित, दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेणारं, पेशंट हिअरिंग. मग हे स्वाती नक्षत्र तसं पेशंट हिअरिंग म्हणजे काय, समोरच्याचं म्हणणं पूर्णपणे ऐकून घेतल्याशिवाय आपलं मत बनवायचंच नाही. फार कमी लोकांना जमतं. म्हणजे स्वातीमध्ये मधुरपणा आहे, लोभसपणा आहे, पेशंट हिअरिंग आहे, सहनशक्ती आहे. शनिदेवांना आवडणारे गुण आहेत ते म्हणजे नम्रता. पण ह्या सगळ्याचं वर्णन चांगलं असताना ज्योतिष एकांगी विचार करत नाही. या तूळ राशीमध्ये 10:00 ते 20:00 म्हणजे 6:40 पासून ते 20पर्यंत जे स्वातीचं मर्यादा आहे, वर्णन आहे, ते पुरुषांना फारसं शोभादायक नाही. हे मी आता अनुभवाने का सांगतोय तर जगाच्या युनिव्हर्सिटीचे ज्ञान मिळताना ते पुस्तकात मिळत नाही. लोक जे कन्सल्ट करून गेले, बायका कन्सल्ट करून गेल्या, त्यांना स्वाती नक्षत्रांचे नवरे मिळाले, त्यांच्याबद्दल मी मुद्दाम विचारलं.
तर म्हणलं लोकांमध्ये तुम्ही सांगताना सगळं आहे त्यांच्यामध्ये, खूप छान आहे, माणूस म्हणून खूप छान आहे. इथं लगेच मग नवरा म्हणून हां थोडंसं आम्हाला जाणवतं, जरा कडक हवा होता. अहो म्हणे प्रत्येक स्त्रीला आपल्या नवऱ्याचा एक दरार आवडतो, दबदबा आवडतो, संरक्षण देण्याची त्याची एक प्रवृत्ती आहे, ती हे किती बायकांनी मला सांगावं. मग हे वर्णन लक्षात घेताना मी बहुरंगी विचार करतोय. जे घरोघरी प्रेक्षक ऐकतायत त्यांच्या मुली जर लग्नाच्या असतील आणि स्वाती नक्षत्राचा मुलगा आला तर लगेच त्याने हे नक्षत्र चांगलं म्हणून नाचू नये. मुलीची रास कदाचित मेष असून नक्षत्र अश्विनी असेल आणि तिची तडफदार जोडीदाराची आवड इथे पूर्ण होणार नाही. हे धोके पण का सांगायला लागतात? उपाध्ये बोलले की ते एकांगी असं धरू नका. याचं वर्णन पुरुषांना शोभादायक नाही, कारण पुरुष हा क्षमाशील वगैरे अमुक तमुक एका विशिष्ट कायचं ठीक आहे, पण व्यवहारिक जगामध्ये पुरुषाला घरादाराला संरक्षण द्यायचं आहे, तर त्यांनी ते जे गुण आहेत ते आणलेच पाहिजेत. ते स्वातीमध्ये नाहीत. स्वातीमध्ये तू कधीही कणखरपणा शोधायला जाऊ नको. परखडपणा, स्पष्टवक्तेपणा, अटॅक करणं, घाबरणं दुसऱ्याला कधीच नाही. स्वातीच्या लोकांचं दुसऱ्याचं मन जिंकण्याची पद्धत ही हळुवारपणाची असते. ती कदाचित पुरुषांना शोभादायक सुद्धा नसते. मग जर तुळ राशीची व्यक्ती विशाखा नक्षत्राच्या प्रभावात असेल तर ती कशी दिसते, आपल्याला कसं वर्णन होतं ते ऐकूया. शरदजी सांगा. विशाखाची सुरुवात कुठे होते सांग? विशाखाची सुरुवात होते तुळ राशीच्या 20 अंशापासून पासून होते. ते 30 अंशापर्यंत. नाही ते झालं चरण. पहिला चरण 23-20ला संपतो, दुसरा 26-40ला, तिसरा 30ला, पण हे संपत वृश्चिकेत पुढे 3 अंश 20. त्याचा चौथा चरण वृश्चिकेत जातो. म्हणून विशाखा म्हटल्यानंतर राशी तुळ आहे का वृश्चिक आधी बघायला पाहिजे. पण जसजसे आपण नक्षत्र बघत चाललोय तसं उद्या एक लक्षात येईल की पूर्वी राशी नव्हत्याच, नक्षत्रच होती. हे आपल्या भारतीय ज्योतिषाचं केवढं वैभव. त्यांनी बारकावेच पाहिले, ढोबळमानाने पाहिलंच नाही. कधी मुंबई असं पाहिलं नाही. हे वेगळं, धारावी वेगळे, मलबारील वेगळं, लोखंडवाला वेगळं, असंच केलं. हे नक्षत्र ह्या दोघांच्या मनाने थोडं उग्र आहे. आता तुम्हाला असं विचारशील की चंद्रच का बघतात? तर चंद्र मनाचा कारक आहे. राशी जशी चंद्रावरनं कळते तसं नक्षत्र मनाने कळतं आणि व्यक्ती सगळ्या वासना शिल्लक आहेत म्हणून जन्माला येते. मग चंद्र विशाखा नक्षत्रात असताना जो मुलगा किंवा मुलगी जन्माला आली आहे ते विशाखाचे जे 4 तारे आहेत उग्र, त्याचा अनुभव घेणार. आणि ही नक्षत्र म्हणजे तारे सेंट्रिफ्युगल फोर्सने सातत्याने जे लहरी प्रसारित करत असतात त्यातल्या ह्या उग्र लहरी आहेत. म्हणून विशाखाचं वर्णन लोभी, घातकी वगैरे वगैरे केलं, जसं तसं घेऊ नये. पण इथे मला मुलींना एक गोष्ट सांगायची आहे किंवा त्यांच्या नवऱ्यांना सांगायची आहे. तुमच्या लग्नात ज्याला अरे तुला बायकोचं नाव काय ठेवायचं आहे, मग तो लगेच तांदळामध्ये जी बोठाला लावून विशाखा लिहितो. पण विशाखा नावाची मुलगी ज्या वेळेला हे भविष्य शिकते आणि तिला कळतं बापरे याचं वर्णन असं आहे, नवऱ्याला म्हणते काय बघितलं तो, मला काय माहिती, सगळी नक्षत्र दिसायला छान असतात म्हणून तू नक्षत्रासारखे आहे म्हणून विशाखा नाव ठेवलं. ते चुकीचं आहे. पुरुष कधी ह्याच्या भानगडीत पडत नाही. मग तू नाव असं कधी ऐकलं मिस्टर मूळ शरद उपाध्ये? कधीच नाही. नक्षत्र आधी ते नक्षत्रासारखे नसतात एक भाग. आणि नक्षत्र लांबून ठीक आहेत पण ही नक्षत्र विशाखा काय ज्येष्ठा काय ही फार उग्र आहे. तेव्हा तुळेला थोडासा कलंक आहे हा. विशाखा तुळ राशीवर जन्म घेऊन विशाख नक्षत्रावर जन्म घेतलेली माणसं इतकी संतुलित, शांत, सहनशील, लोभस, मोहक नसणार. पण ती लोभी घातकी म्हणत असताना राजकारणाचा भाग येतो की एखादी व्यक्ती आपल्याशी कशी वागते त्यावर सुद्धा हे राजकारणी लोक त्याप्रमाणे वर्तन ठेवतात. राजकारणी लोकांना पुढे एवढी सवय होते की एका राजकारणी माणसाला आपल्या छोट्या मुलाला कुठल्या लाईनला घालावं हे समजेना म्हणून त्याने काय केलं, एका बंद खोलीमध्ये एक कात्री ठेवली, एक संत्र ठेवलं, 1000 रुपयाची नोट ठेवली आणि रामायणाचा ग्रंथ ठेवला. मुलाला खोलीत ठेवला, गेला बाहेर. अर्ध्या पाऊण तासाने म्हणला मुलाने जर कात्री हातात घेतली तर सर्जन करायचा.
संत्र घेतलं तर बागायतदार करायचा, रामायण घेतलं तर आर्ट्सला टाकायचं, 1000 रुपयाची नोट घेतली तर कॉमर्सला टाकायचं. दार उघडलं तर तो मुलगा रामायणावर बसून कात्रीनी संत्र सोलत होता आणि 1000 रुपयाची नोट खिशात घातली होती. त्याने राजकारणात घेतला त्याला. हे वर्णन विशाखाला का लागू पडतं? विशाखाचे लोक दूरदृष्टीचे राजकारणी असतात, धोरणी. मग ते लोभी घातकी म्हणजे कोणाचा घात करणं? शत्रूचा घात करणं. असं वर्णन पाहता तूळ राशीचं वर्णन वाचल्यानंतर माणसं इतके आनंदी होतात. तुमची ती वंदनामधली ती कथा आहे ना, स्वप्नभंग, ती अगदी तशीच आहे. पण ते विशाखा असेल तर नाही, ती स्वाती असेल. ही विशाखा नक्षत्र बायकांना बिलकुल शोभादायक नाही. कारण स्त्रीला उपजत शिवीगाळ किंवा हार्श बोलणं हे शोभत पण नाही आणि जमत पण नाही. म्हणून एक बाई एकदा काय म्हणली होती की मैत्रिणीला म्हणली, आपली शेजारीण किती वाईट बोलते नवऱ्याबद्दल, कधी नवऱ्याबद्दल वाईट बोलू नये. आता माझा नवरा एवढा लुच्चा, लफंगा, चोर आहे, कामचुकार आहे, बागायते. तर विशाखा हे पुरुषांना थोडं शोभेल. तो जर तशाच क्षेत्रात पोलीसमध्ये असेल, मिलिटरीमध्ये असेल तर शोभेल, इव्हन राजकारणात शोभेल. पण तुळेवर अवलंबून राहून तुम्ही विशाखा बघू नका. मुंबईतली मी तुम्हाला मलबारी हे वेगळं दाखवलंय आणि हा बकरी अड्डा वेगळा दाखवतोय. तर विशाखा हे जरा तुळेला फार शोभादायक नसलेलं उग्र नक्षत्र आहे, म्हणून विशाखाची शांती करतात. जसं मी तुला अश्लेषाबद्दल बोललो, अश्लेषाची शांती करतात, तसं विशाखाची पण आणि मूळची पण शांती. ते आता याच्यात स्वाती नक्षत्राचा पुरुष तुम्ही सांगितलं, जरा विचार करायला हवा, किंवा विशाखा नक्षत्राची स्त्री विचार करायला हवा. मला एक आता अकबर आणि बिरबलाची गोष्ट आठवते. त्यात प्रश्न विचारला होता की 27 मधनं 9 वजा केले तर किती उरले. असं एक दिसायला साधं सोपं गणित, पण तरी ते कठीण का? त्यांनी शून्य उत्तर दिलं होतं. ती पावसाचे नक्षत्र आहेत. पावसाची 9 नक्षत्र आहेत. त्या 9 नक्षत्र जर कोरडी गेली तर काहीच उपयोग नाही. म्हणून 27 होणे 9 0. पण ह्याचं चंद्र नक्षत्राशी काही संबंध नाही. पण आपल्या माहितीमध्ये त्या 9 नक्षत्रांचा उल्लेख येईलच, तेव्हा आणखीन कदाचित नाही येणार, कारण पर्जन्य भाग वेगळा आहे. आपण आता चंद्र नक्षत्राकडे बघतोय. बरं, आता या काय म्हणतो त्याला, माहितीपासून लांब जाऊया. कारण आता ही 3 नक्षत्र तुम्ही समजावून सांगितली, त्याचा अभ्यास करायला थोडा वेळ देऊया मला आणि प्रेक्षकांना. आज इथेच थांबूया.